एखादा राजकीय नेता एखादं वक्तव्य करतो, ते वक्तव्य का करतो, ते वक्तव्य कुठल्या वेळी करतो, त्या वक्तव्याचे कसे पडसाद उमटणार आहेत हे सगळं समजून घेणं फार रंजक असतं. जर तुम्हाला ते वक्तव्य, त्या वक्तव्याचा त्या वेळेशी असलेला संदर्भ जोडता आला तर तुम्हाला राजकीय पटलावर नेमकं काय घडतंय ते सहज समजून येईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य, त्याच्या पाठोपाठ गेले 2 दिवस संजय राऊत जे करतायत ते वक्तव्य, या सगळ्यामुळे हा प्रश्न नक्कीच उत्पन्न होतो की विरोधक फडणवीसांना घाबरलेत का. आता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत की नेमकं उद्धव ठाकरेंनी असं काय वक्तव्य केलं, संजय राऊतांनी काय वक्तव्य केलं, ते वक्तव्य करून त्यांना काय नरेटिव्ह सेट करायचंय आणि असं नरेटिव्ह सेट करण्यामागे विरोधक फडणवीसांना घाबरलेत का असा प्रश्न विचारायला वावे. या सगळ्या घडामोडींचा आपण उहापोह करूया या व्हिडिओमधून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अत्यंत रंजक घडामोडी राजकीय पटलावर घडत असतात आणि त्या समजून घेणं फार कठीण नसतं. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान झाले तर आम्हाला आवडेलच, ते पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, दावेदार आहेत आणि जर ते केंद्रात जाऊन पंतप्रधानपदी विराजमान होणार असतील, एक मराठी माणूस जर पंतप्रधानपदी विराजमान होणार असेल किंवा त्याचा तसा विचार होत असेल तर ती आनंदाचीच गोष्ट आहे आणि उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या गोष्टीला पाठिंबाच देईल. उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर खूप साऱ्या प्रतिक्रिया दिवसभरात उमटल्या. असो, आता झालंय असं की धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर संजय राऊत 2 दिवस सलग असं म्हणतायत की ताबडतोबीने जे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये बोलवून घेतलं गेलं ते याकरता की त्यांचा केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून विचार होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता नेता आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रामध्ये विचार होईल. आता याला पार्श्वभूमी अशी की ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्याच दिवशी तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बोलवून घेतलं आणि लगेच मुख्यमंत्री गेले सुद्धा, लगेच रात्री परत पण आले. पण त्यानंतर मात्र हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये शिक्षण मंत्री पदाकरता ऑफर दिली गेलेली आहे, त्यांना बोलवलं गेलेलं आहे, कदाचित केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी दिली जाऊ शकते आणि म्हणून अमित शहांनी त्यांना तातडीनं बोलवून घेतलंय. संजय राऊत परवाही हे म्हणाले की बघा तातडीनं देवेंद्र फडणवीसांना बोलवून घेतलंय, कदाचित त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्री करू शकतात. आणि काल सुद्धा संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता नेता आहे देवेंद्र फडणवीस, त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांना कदाचित जबाबदारी दिली जाऊ शकते, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना बोलवून घेऊ शकतात. आता हे सगळं वारंवार चर्चेत आणण्याचं कारण हे काही साधं सोपं नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावलं जात आहे, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात विचारणा केली जाते, देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर केंद्रात कसा जास्त उपयोग आहे आणि केंद्रात कसं त्यांना बोलवलं जाणार आहे, असं दर काही दिवसांनी काही महिन्यांनी वक्तव्य करत आहे. कुठेतरी हे म्हणायला हवे की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात त्यांनी जावं आणि महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री होईल. मग दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री होईल म्हणजे कुणाचा विचार होतोय, तर अशा चर्चा आहेत, उबाठाकडूनही अशा चर्चा झालेल्या आहेत की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार केला जाऊ शकतो मुख्यमंत्री म्हणून. जर तरच्या या जरी चर्चा असल्या तरी सुद्धा यातला मूळ गाभा हा आहे की विरोधक हे देवेंद्र फडणवीस यांना घाबरलेले आहेत का, देवेंद्र फडणवीस यांना कुठेच काउंटर करता येत नाहीये, देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पकडता येत नाहीये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले तरी ते पलटवून लावतात, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कुठली तरी भयंकर अशी सामाजिक परिस्थिती निर्माण केली तरी त्यातनं ते मार्ग काढतायत. तर या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण म्हणजेच विरोधक हे फडणवीसांशी डीलच करू शकत नाहीयेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा
की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आता अगदी तुटपुंज्या आमदारांचा पक्ष उरलेला आहे आणि मुंबईमध्ये जर पाय असंच घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडावं लागेल. आत्ता सळो की पळो करून सोडायला सत्ताधाऱ्यांना कुठलीच जागा मिळत नाहीये. शिंदेंना डिवचता येत नाहीये कारण आपलेच आमदार शिंदेंकडे जात आहेत, म्हणजे उबाठाचेच आमदार शिंदे शिवसेनेमध्ये जात आहेत, शिंदेंची कास धरतायत. त्यामुळे एका बाजूला शिंदेंवर टीका करण्यासाठी फडणवीसांचं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलं आणि दुसरीकडे विरोधक हा प्रयत्न करतायत की फडणवीस जर मुंबईमधनं बाहेर पडले, महाराष्ट्रामधनं बाहेर पडले तर महाराष्ट्रामध्ये आपली मुळं रोवणं पुन्हा एकदा शक्य होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ऑलरेडी कुमक जी आमदारांची ती कमी आहे. त्यात देवेंद्र फडणवीस जो काही इन्फ्रास्ट्रक्चरवर जोरदार त्यांनी भर दिलेला आहे, मुंबईचं आणि महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर तातडीनं कसं बदलेल, महत्त्वाची कामं सगळ्यात आधी कशी होतील, हे सगळं करण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. आणि तसं जर झालं मुंबईमध्ये, म्हणजेच नागपुरातल्या आलेल्या एका माणसानं मुंबईमध्ये येऊन जर मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर घडवलं, मुंबईकरांना सुखसुविधा दिल्या, महत्त्वाचे जे मुंबईकरांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पाठपुरावा केला, तर मात्र प्रादेशिक पक्षांची अडचण होणार आहे. आणि त्यामुळे कदाचित तडफडाट अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होत असावा आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे लवकरात लवकर केंद्रात गेले तर बरं, अशी विरोधकांची एक मानसिकता झालेली आहे. आणि त्यामुळे वारंवार हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय की देवेंद्र फडणवीसांना अमित शहा केंद्रात बोलवतायत, देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदी केंद्रात बोलवतायत, त्यामुळे कदाचित ते केंद्रीय शिक्षण मंत्री होतील, कदाचित ते पंतप्रधान पदाचे दावेदार असतील. अशा वेगवेगळ्या चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अशा प्रकारे जेव्हा वारंवार एखादी गोष्ट रुजवली जाते एखाद्याच्या मनात किंवा जनतेच्या मनामध्ये, तेव्हा त्याचं कुठेतरी एक रोपण होत असतं, त्या मुद्द्याचं रोपण होत असतं आणि मग तो मुद्दा चर्चेत येतो, वाढतो आणि तशा घडामोडी घडण्यासाठी परिस्थिती निर्माण केली जाते. तसाच काहीसा प्रयत्न विरोधकांकडनं होतोय की देवेंद्र फडणवीस यांच्याशी डील करता येत नाहीये, त्यांच्याशी बोलता येत नाहीये, त्यांना मनवता येत नाहीये. परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातली आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा खराब झालेली आहे. कामानिमित्त जरी कधी भेटणं वगैरे होत असलं तरी सुद्धा आता काही एकत्र येण्याच्या परिस्थिती नाही. आणि फडणवीस आणि शिंदे आणि त्याच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, हे सगळे एकत्र असताना त्यांना तोडणं आणि त्यांच्या विरोधात खमक्या पद्धतीने उभं राहणं हे काही शक्य होत नाहीये. मग अशा वेळेला एक महत्त्वाचा रूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फोडा आणि राज्य करा. म्हणजेच काय, तर ही जी एकी आहे ती फोडा आणि डिव्हाइड आणि रूल. डिव्हाइड करा एक तिघांना एकमेकांपासून आणि मग रूल करा. म्हणून हा अजेंडा सेट केला जातोय का की देवेंद्र फडणवीस इथून गेले पाहिजेत, त्यांच्यासारखा खमका असा नेता महाराष्ट्रामध्ये नको. कारण जर तो खमका नेता महाराष्ट्रामध्ये असेल, मुंबईमध्ये जर अशीच कामं होत राहिली, मुंबईमधलं इन्फ्रास्ट्रक्चर जर बदललं, त्याचं सगळं श्रेय फडणवीसांना जाईल, अनुषंगानं भाजपला जाईल आणि तेही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला परवडणारं नाही. मुंबईमध्ये प्रामुख्यानं किंवा महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जर असंच रुजायचं असेल आणि अधिक वाढायचं असेल तर दोन आव्हानं आहेत त्यांच्यासमोर. एकतर शिंदेंच्या शिवसेनेचं, म्हणजे खरी शिवसेना असं शिंदेंचं जे आव्हान आहे ते त्यांच्यासमोर आहेच आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. त्यामुळे चांगलं बोलून, गोड बोलून, कसं मराठी माणूस जर पंतप्रधान झाला तर चांगलंच आहे, आम्ही कसा त्यांना पाठिंबा देऊ असं म्हणून एका बाजूला शिंदेंच्या मनात कुरबूर निर्माण करायची, एका बाजूला शिंदेंना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करायचा, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे फडणवीसांना सपोर्ट करतायत असं दाखवायचं, आणि दुसरीकडे फडणवीसांना सुद्धा काउंटर आणि कॉर्नर करत राहायचं, जेणेकरून फडणवीस केंद्रात जातील हे म्हणत एक नरेटिव्ह सेट करायचं, फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न करायचा इनडिरेक्टली, आणि त्याचबरोबर भाजपला सुद्धा डिवचण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं जे काही सुरू आहे ते या वक्तव्यांचं
वक्तव्यांच्या मुळाशी बघायला मिळतं. उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य असेल, संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य असेल आणि आता उबाठाच्या माध्यमातून येणारी या अनुषंगाची जी वक्तव्य असतील ती कदाचित हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत की फडणवीस मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहणं, फार काळ ते राहणं हे परवडणारं नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी, शेवटचा मुद्दा या सगळ्या चर्चेमधला, तो म्हणजे असा की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा 5 वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा एक कार्यकाळ तर पूर्ण केलेला आहे. दुसरा कार्यकाळ हा काही दिवसांचाच राहिला, पण तिसरी जी ही त्यांची टर्म आहे ती सुद्धा ते म्हणजे इतकं चांगलं बहुमत आहे आणि इतके लाडके ते नेता झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. जरी काही प्रमाणात टीका त्यांच्यावर होत असली वेगवेगळ्या माध्यमातून, तरीसुद्धा ते इंटलेक्च्युअल नेतृत्व आहेत. ते इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलतात, ते सुखसुविधांवर बोलतात, ते विकासाच्या अनुषंगाने अगदी घाईघाईने पावलं उचलत आहेत. हे काही कुणाच्याही नजरेतनं सुटलं नाही. इतकंच काय, जे त्यांचा विरोध करणारे, जे भाजप विरोधी पत्रकार आहेत, ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करायला मागे पुढे बघत नाहीत. आणि असं असताना मग मात्र पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब करणं किंवा त्यांच्यावर विकासच झाला नाही अशा प्रकारची टीका करणं हे काही विरोधकांना शक्य होणार नाही. आणि सगळ्यात जास्त फटका प्रादेशिक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसवणार आहे. कारण सगळ्यात जास्त पाळंमुळं जी रोवली गेलेली आहेत ती मुंबईमध्येच आहेत. मुंबईमध्येच सगळ्यात जास्त अस्तित्व आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आणि त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये. मग असं असताना फडणवीसांना केंद्रामध्ये धाडणं किती योग्य आहे? आणि असं नरेटिव्ह सेट झालं, ते दिल्लीपर्यंत जर असं नरेटिव्ह पोचलं तर दिल्लीकडून सुद्धा कदाचित विचार होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांचा केंद्रासाठी. तर अशा प्रकारे एक छोटंसं वाक्य काय काय घडवून आणू शकतं, त्यासाठी एखादा पक्ष, पक्षाचा नेता कशा प्रकारे वारंवार प्रयत्न करत राहतो, हे या सगळ्या गोष्टींवरनं, म्हणजे जर तर काय होईल काय होणार नाही या सगळ्या गोष्टींवरनं बघायला मिळतं. त्यामुळे विरोधक देवेंद्र फडणवीसांना घाबरलेत का हे म्हणायला नक्की वाव आहे. या सगळ्या विश्लेषणासंदर्भात किंवा विरोधक खरंच फडणवीसांना घाबरलेत का, विरोधकांना फडणवीसांचा धसका बसलाय का, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सविस्तरपणे नक्की सांगा.